नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. उद्या अंगारक योगावर आलेली आहे विनायक चतुर्दशी. तर उद्या विनायक चतुर्दशीला आपण गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. ती पूजा आपण कशी करायची आणि गणपती बाप्पांना कोणत्या 5 वस्तू आपण अर्पण करायच्या याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत. आणि आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आपण कोणत्या स्तोत्राचे पठण करायचे हे देखील पाहणार आहोत. मैत्रिणींनो, गणेश चतुर्दशीचं व्रत हे गणपती बाप्पांना समर्पित असतं. त्याचप्रमाणे त्या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केली जाते. प्रत्येक महिन्यात 2 चतुर्दशी येतात. त्यातील एक शुक्ल पक्षात आणि दुसरी कृष्ण पक्षामध्ये येते. तर दर कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्दशीला संकष्टी चतुर्दशी म्हणतात आणि शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्दशीला विनायक चतुर्दशी असे म्हणतात. म्हणजेच अमावस्येनंतर येणाऱ्या चतुर्दशीला विनायक चतुर्दशी असे म्हटले जाते. या दिवशी गणपती बाप्पांचे पूजन केल्याने आपल्या आयुष्यातील बाधा निघून जातात. तर या दिवशी आपण गणपती बाप्पांचे पूजन कसे करायचे? तर या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं, आपलं नित्यकर्म आवरायचं आणि आपली देवपूजा देखील या दिवशी करून घ्यायची. यानंतर आपण सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. तर आता आपण पाहूया गणपती बाप्पांची पूजा कशी करायची. तुमच्या देव्हाऱ्यात जर जागा असेल तर तुम्ही ही पूजा देव्हाऱ्यात करू शकता किंवा देव्हाऱ्यासमोर पाट मांडून देखील तुम्ही ही पूजा करू शकता. एखादं तामण घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पांची मूर्ती त्यामध्ये ठेवायची आहे. तुमच्याकडे जर फोटो असेल तर तुम्ही फोटोचे देखील पूजन करू शकता, पण फोटोला आपल्याला अभिषेक घालता येणार नाही. त्यामुळे जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर तुम्ही मूर्तीला अभिषेक घालायचा. दूध किंवा पंचामृताने किंवा पाण्याने तुम्ही गणपती बाप्पांना अभिषेक घालू शकता. तर हा अभिषेक घालताना तुम्ही ओम गंग गणपते नमहा, ओम गंग गणपते नमहा या मंत्राचा जप करत करत आपण गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे. आणि तुमच्याकडे जर फोटो असेल तर तुम्ही फोटो स्वच्छ पाण्याने पुसून तुम्ही त्याचे पूजन करू शकता. आणि तुमच्याकडे जर फोटो पण नसेल आणि मूर्ती पण नसेल तर तुम्ही एखाद्या सुपारीला गणपती बाप्पांचा मान देऊन तुम्ही सुपारीचं पूजन करू शकता आणि सुपारीला देखील अभिषेक घालू शकता. तर या दिवशी आपण कोणत्या स्तोत्राचं पठण करायचं जेणेकरून की आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होईल आणि शिक्षणामध्ये देखील प्रगती होईल. तर या दिवशी आपण अथर्वशीर्षाचं पठण करायचं. आपण आपल्या मुलांकडून अथर्वशीर्षाचं पठण करून घेऊ शकतो किंवा आपण म्हणत असताना मुलांना आपल्या शेजारी बसवून अथर्वशीर्षाचे पठण करू शकतो. हे पठण केल्याने मुलांच्या अभ्यासात नक्कीच प्रगती होते. आता आपण कोणत्या गोष्टी गणपती बाप्पांना अर्पण करायच्या याबद्दलची माहिती पाहूया. पूजा करताना आपण गणपती बाप्पांना कापसाचं वस्त्र अर्पण करायचं आहे. हळदी कुंकू अक्षता वाहायच्या आहेत. त्याचप्रमाणे गणपती बाप्पांना आपण अष्टगंध लावायचा आहे. गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल आपण अर्पण करायचं आहे. हराळी अर्पण करायचे आहे. त्याचप्रमाणे आपण गणपती बाप्पांना लाडू किंवा मोदकाचं नैवेद्य या दिवशी दाखवायचं आहे. आपण संकष्टीला जसं गणपती बाप्पा चंद्राला संध्याकाळी अर्घ्य देतो त्याचप्रमाणे या दिवशी देखील आपण संध्याकाळी चंद्राला अर्घ्य देऊ शकतो. या दिवशी आपण शक्य तेवढ्या वेळा गणपती बाप्पांच्या नामाचं नामस्मरण करायचं आहे आणि गणपती बाप्पांना या 5 वस्तूपैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही तुमच्या ऐपतीनुसार अर्पण करू शकता. तुम्हाला जर यापैकी कोणती एखादी वस्तू मिळाली नाही तरी देखील काही प्रॉब्लेम नाही. यापैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही अर्पण करू शकता. तर या 5 वस्तू कोणत्या? तर जास्वंदाचं फूल, दुर्वा, नारळ, अक्षता आणि गणपती बाप्पांना गोड नैवेद्य म्हणजेच तुम्ही बर्फी किंवा गणपती बाप्पांचे आवडते मोदक तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करू शकता. असे केल्याने आपल्या घरातील दरिद्रता निघून जाते आणि त्याचप्रमाणे आपल्या मागे काही बाधा असतील त्या देखील निघून जातात आणि आपल्या मुलांच्या अभ्यासामध्ये नक्कीच प्रगती होते. मुलांमध्ये देखील नक्कीच प्रगती होते. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.